नमस्कार मित्रांनो. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या 370 रुपयांच्या बिर्याणी वादाप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरेसह इतरांवर गुन्हा दाखल केलेले आहे. बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या 370 रुपयांच्या बिर्याणी वादाप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरेसह इतरांवर गुन्हा दाखल केलेला आहे. एका शो दरम्यान महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्ये केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नेमका काय आहे वाद? महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणित मोरेच्या एका शोमधील काही व्हिडिओ क्लिप्स यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल झाल्या होत्या. या व्हिडिओमध्ये महिला त्यांची संमती आणि थेट मृतदेहाचा संदर्भ देत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आलेल्या होत्या. हा प्रकार सामाजिक संस्कृतीला काळीमा फासणारा आणि कायद्यांचे उल्लंघन करणारा असल्याचं पोलिसांचं म्हटलं आहे. त्या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं? या प्रकरणी पोलीस तपासात प्रामुख्याने 2 क्लिप्स समोर आलेले आहेत. हिमांशू जांगडांचे वक्तव्य. एका क्लिपमध्ये हिमांशू जांगडा याने डेटवर मुलीसाठी पैसे खर्च केले म्हणजे तिच्यावर शारीरिक हक्क मिळतो असे आशयाचे अत्यंत आक्षेपार्ह विधान त्याने केलेले आहे. यामुळे महिलांचा अवमान तर झालाच, पण स्त्री संमतीच्या संवेदनशील मुद्द्यालाही पायदळी तुडवण्यात आलेली आहे. डॉक्टर सेजल पवार यांची टिप्पणी. दुसऱ्या एका क्लिप्समध्ये डॉक्टर सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पुरुषांच्या मृतदेहाबद्दल अत्यंत बीभत्स आणि अश्लील वक्तव्य केले होते. मृत व्यक्तीच्या आदराला आणि सार्वजनिक नैतिकतेला धक्का लावणारे हे विधान होते. पैशांच्या हवासापोटी अश्लीलतेचा प्रकार केवळ व्ह्यूज, लाईक्स आणि सोशल मीडियावरील एंगेजमेंट वाढवून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हा आक्षेपार्ह मजकूर रेकॉर्ड्स आणि प्रमोट करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023, BNS आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. BNS कलमे 75(1), 75(3) आणि 294 व 353(2) IT ॲक्ट कलम 67 नुसार या गुन्ह्यांतर्गत प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉक्टर सेजल पवार यांच्यासह या प्रक्रियेत सामील असलेल्या इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगवान केला असून प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉक्टर सेजल पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलेले आहेत. त्यांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे. पोलिसांचे कंटेंट क्रिएटर्ससाठी आणि नागरिकांना आवाहन. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी एक अत्यंत नियमावली जारी केलेली आहे. क्रिएटर्ससाठी इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करताना कायद्याचे भान ठेवावे, जबाबदारीने वागावे. नागरिकांसाठी अशा प्रकारचे अश्लील, आक्षेपार्ह आणि वादग्रस्त व्हिडिओ पुढे फॉरवर्ड किंवा शेअर करू नयेत. असे व्हिडिओ शेअर करणे देखील कायदेशीर गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकते. यामध्ये डिजिटल जग सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलीस कटिबद्ध असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे अशीच कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आता आपण समजून घेऊया. अशाच माहितीकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व प्रणित मोरे आणि पवार यांच्यावर जी कारवाई झालेली आहे ही योग्य आहे का? तुमचे मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.